महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असताना प्रभाग समिती 1च्या निवडणुकीतून भाजपने अनपेक्षितपणे माघार घेतली। या ठिकाणी खासदार विशाल पाटील समर्थक नगरसेविका अश्विनी कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली, तर प्रभाग 2च्या सभापतीपदी भाजपच्या वैशाली गवळी, 3च्या सभापतीपदी माया गडदे, तर प्रभाग समिती 4च्या सभापतीपदी राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या अश्विनी कोळी यांची बिनविरोध निवड झाली। महापालिकेच्या प्रभाग समिती 1, 2, 3 आणि 4च्या सभापती पदासाठी शुक्रवारी महापालिकेत अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या। स्थायी समिती सभापती पदासाठी प्रथम निवडणूक प्रक्रिया पार पडली। प्रथम स्थायी समिती सभापती निवड झाली, त्यानंतर समाज कल्याण आणि त्यानंतर महिला बाल कल्याण समितीच्या निवडी पार पडल्या। समाज कल्याण समिती सभापती पदासाठी भाजपकडून एकमेव गीता पवार यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली, तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपकडून बानू जमादार यांनी अर्ज दाखल केला होता। काँग्रेसच्या जाधव यांनी अर्ज माघार घेतल्याने जमादार यांची बिनविरोध निवड झाली। त्यानंतर प्रभाग समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी पार पडल्या। चारही प्रभाग समितीवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपने खासदार विशाल पाटील यांच्या अंडरस्टडिंग केली। प्रभाग समिती 1च्या सभापती पदासाठी काँग्रेसकडून अश्विनी कोळेकर यांनी अर्ज दाखल केला होता। या निवडणुकीतून भाजपच्या शिकलगार यांनी माघार घेतली, त्यामुळे कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली। तर प्रभाग क्रमांक 2च्या निवडणुकीतून काँग्रेसच्या सोनल पाटील सावर्डेकर यांनी माघार घेतल्याने भाजपकडून वैशाली गवळी यांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग समिती 3च्या सभापती पदासाठी एकमेव माया गडदे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली, तर प्रभाग समिती 4च्या सभापती पदासाठी काँग्रेसच्या बिल्किस बुजुर्ग यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे। नूतन सभापतींचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी यांनी सत्कार केला। त्यानंतर सभापती समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करण्यात येते। यासाठी नियुक्त दक्षता आणि फिरत्या पथकांमार्फत 37 गॅस एजन्सींची तसेच 31 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये एकूण 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 एजन्सींवर गुन्हे दाखल करून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यानुसार HPCL कंपनीचा 3,662 मेट्रिक टन, BPCL कंपनीचा 1,039 मेट्रिक टन आणि IOCL कंपनीचा 57 मेट्रिक टन इतका LPG साठा उपलब्ध आहे। त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे। ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। घरगुती LPG गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता आणि फिरतं पथक नियुक्त करण्यात आले। गॅस एजन्सींकडून सिलेंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचा आढळल्यास अथवा घरगुती LPGचा वापर व्यावसायिक करण्यासाठी होत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय। आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे व्यावसायिक आणि घरगुती गॅसवर सरकारने बंधन घातले। सांगली शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचं वितरण बंद करण्यात आले। व्यावसायिक गॅस बंदमुळे हॉटेलला टाळे लावावे लागत आहेत। त्यामध्ये शुक्रवारी पुन्हा सांगलीतील नामांकित हॉटेल बंद झाले। घरगुती गॅससाठी बुकिंग कालावधी ग्रामीण भागात 45 दिवस तर शहरी भागासाठी 25 दिवसांचा कालावधी करण्यात आल्याने गॅस मिळवण्यासाठी धांदल सुरू आहे। गॅस बुकिंग होत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातोय, मात्र प्रशासनाकडून इंधन टंचाई नसल्याचं सांगितलं जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅसवर निर्बंध आणलेत। व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आलाय। शाळा, हॉस्पिटल आणि अत्यावश्यक सेवा असणाऱ्या औद्योगिक ठिकाणी तेवढा व्यावसायिक गॅस देण्यात येणार आहे। हॉटेलला गॅस मिळत नसल्याने सांगलीसह जिल्ह्यातील अनेक हॉटेल बंद ठेवली जात आहेत। घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी ग्रामीण भागासाठी 45 आणि शहरी भागासाठी 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आले। त्यामुळे एकदा सिलेंडर भरून घेतल्यानंतर दुसरा सिलेंडर मिळवण्यासाठी ग्रामीणमध्ये 1.5 महिना तर शहरात 1 महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे। गॅससाठी बुकिंगही होत नसल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे ग्राहकांच्या डोक्याला चांगलाच ताप झालाय। शहरासह ग्रामीण भागातील गॅस एजन्सी बाहेर बुकिंग आणि
चौकशीसाठी रांगा लागल्यात। गॅस टंचाई आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने आगामी काळात गॅसचा काळा बाजार होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा पुरवठा विभागाने तालुका स्तरावर पथके नियुक्त करून तपासणी सुरू केली। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले। पराभूत उमेदवार विद्याताई मोटे यांनी माधवीताई पडळकर यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे। निवडणुकीदरम्यान हुकुमशाही पद्धतीने आणि दडपशाही करून मतदानावर परिणाम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या विजयी उमेदवार माधवीताई पडळकर यांच्या विरोधामध्ये विद्याताई मोटे यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे राजकीय मोठी खळबळ उडाली आहे। निंबवडे जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही राज्यभर गाजली होती। यावेळी मोटे म्हणाल्या, निवडणूक काळात मतदारांवर हुकुमशाही दडपशाही झाली होती, त्यामुळे विटा कोर्टात आम्ही याचिका दाखल केली असून न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळेच मतदार राजाला आम्ही न्याय मिळवून द्यायचा आहे। जिथे अन्याय हो तिथे आम्ही उभे राहिलोय। निवडणूक काळात प्रशासन आणि निवडणूक पदाधिकारी यांच्यामार्फत आम्हाला अपेक्षा होत्या, त्यामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। जिल्हा परिषद निवडणूक ही हुकुमशाही पद्धतीने झाली आहे। लोकांना एक घटकामार्फत दडपशाही करण्यात आली होती। संविधानाने मतदार राजाला दिलेला अधिकार दडपशाहीमुळेच मांडता आला नाही। निंबवडे गटात दबावाखालीच नागरिकांनी मतदान केले। निवडणूक काळात प्रशासनाला आम्ही प्रत्येक वेळी तक्रार दिली होती, मात्र प्रशासनाकडून त्याबाबत दखल घेतली जात नव्हती। प्रतिस्पर्धींकडून ते गुन्हे केलेत, ते सर्व गुन्हे पुराव्यानुसार याचिकेत दाखल दिलेत, अन्यथा अन्यायाविरोधात माझा लढा असणार आहे, असं स्पष्ट मत विद्याताई मोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले। सांगली शहरातील मोठे मॉल, रुग्णालये आणि व्यावसायिक इमारतींना नगररचना कार्यालयातून बेकायदेशीरपणे बांधकाम परवाना दिला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जवाब दो आंदोलन करण्यात आले। 15 दिवसात आयुक्तांनी कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिलाय। RCT मॉल, PNG ज्वेलर्स, कृष्णा हॉटेल, काळीखन, आयुक्तांचा बंगला, माळीज गोविंद आयकॉन तसेच शहरातील काही मोठी हॉस्पिटल्स आणि व्यावसायिक संकुलांना नगररचना विभागाकडून बेकायदेशीरपणे बांधकाम परवाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आयुक्त खरोखर स्वच्छ असतील तर त्यांनी या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी। 15 दिवसात ठोस कारवाई झाली तर आम्ही श्रीमंत गरीब असा भेदभाव होत नाही असं समजून त्यांचा जाहीर सत्कार करून समर्थन करू, अन्यथा त्यांना फाळकूट दादा समजून मनसेच्या शैलीत सत्कार करू, असा इशाराही सावंत यांनी दिलाय। आजचं आंदोलन हे केवळ इशारा आणि तक्रार आंदोलन असल्याचं सांगत प्रशासनाने दखल न घेतल्यास उद्या मनसेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले। महापालिकेला नवीन क्रीडांगण आणि भाजी मंडई विकसित करण्याबरोबर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। याबरोबर शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर भर दिला जाणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे नूतन सभापती अतुल माने यांनी दिली आहे। महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अतुल माने यांची बिनविरोध निवड झाली। त्यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांच्या भाजपच्या सर्व नेत्यांमुळे सभापती पदाची मला संधी मिळाली। माझ्यावर दर्शवलेला विश्वास मी कामातून सार्थ ठरवेन। मी स्वतः एक खेळाडू आहे, त्यामुळे खेळ आणि खेळाडूंच्या समस्या मला माहिती आहेत। महापालिकेच्या क्रीडा अधिकाऱ्यांशीही याबाबत चर्चा केली आहे। सभापती म्हणून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव काम करण्याचा मानस आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा विकास करणार आहे। आंबेडकर क्रीडांगणाच्या विकासासाठी आमदार गाडगीळ यांच्या माध्यमातून खेलो इंडिया अंतर्गत 60 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। तसेच या क्रीडांगणावर दिव्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत। सांगली, मिरज व कुपवाड शहरात क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागांचा विकास करून नवीन क्रीडांगणे विकसित करण्यात येणार आहे। तसेच खेळ आणि खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे। शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला, याबाबत तातडीने या विभागाची बैठक घेऊन मार्ग काढू। आरोग्य, स्वच्छता हे प्रश्नही गंभीर आहेत। ड्रेनेज योजनेबाबत लवकरच संबंधित विभागाची बैठक घेणार असून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सभापती अतुल माने यांनी सांगितले। कोयना धरण सुरक्षिततेसाठी धरणाच्या स्टीलिंग बेसिनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। 18 मार्चपर्यंत हे काम सुरू राहणार आहे। धरणामधून 20 मार्चपासून जादा क्षमतेने पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थी, नदीवरील सिंचन, पिण्यासाठी आणि औद्योगिक ग्राहकांनी येत्या 8 दिवसात पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी केले. जिल्ह्यामध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजना आहेत. कृष्णा नदीमधून सदर तिन्ही उपसा सिंचन योजनांसाठी पाणी उचललं जात आहे. तसंच या योजनांच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून पाण्याची तरतूद केली जाते. तसेच म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा या धरणातील पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेक टप्पा 1 आणि 2 मधून सोडले. तसेच वारणा धरणातून 1770 क्युसेक इतका पाणी विसर्ग सोडले. वाढता उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची, सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आहे. दरवर्षी साधारणतः दिनांक 15 मार्चपासून धरणाच्या नदी विमोचकामधून 1000 ते 1500 क्युसेकने पाणी सोडल्यास आणि घौझकमधून 2100 क्युसेक असे एकूण 3600 क्युसेक कोयना धरणातून विसर्ग सोडण्यात येत असतो. परंतु सद्यस्थितीत धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोयना धरणाच्या स्टीलिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम साधारणतः 8 मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सांगलीतील हॉटेल कर्निव्हल जवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणावर पोलिसांनी कारवाई करत त्याला जेरबंद केलं. या तरुणाकडून 53,640 रुपयांचा 2 किलो 682 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. सोहेल गफूर तांबोळी असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत. त्यानुसार सांगली शहर पोलिसांचं एक पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित सोहेल तांबोळी हा गांजा विक्री करण्यासाठी हॉटेल कर्निव्हल जवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता काळीवाट ते हरिपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वरद कॉलनी येथे तांबोळी थांबलेला दिसला. यावेळी त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत 53,640 रुपयांचा 2 किलो 582 ग्राम वजनाचा गांजा मिळाला. यावेळी त्याला गांजासह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाने 18 मार्च अखेर मुदतवाढ दिली आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अजूनही 1 किलोमीटरची अंतराची अट पोर्टलवरून हटवण्यात आलेली नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली असली तरी अंतराच्या अटीमुळे अनेक पालकांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. आतापर्यंत 2141 विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आलेत. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत 25% आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी पात्र शाळांची संख्या 212 असून या अंतर्गत 2152 जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 मार्चपर्यंत होती. ही मुदत 18 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. मिरज, वाळवा आणि सांगली शहर परिसरात सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यात 31 शाळांमध्ये 323 जागा, वाळवा तालुक्यात 49 शाळांमध्ये 453 जागा तर सांगली महापालिका क्षेत्रात 35 शाळांमध्ये 519 जागा राखीव आहेत. दरम्यान शासनाने विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळांमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती केली होती. मात्र या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयाने ही अट रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑनलाईन पोर्टलवरून 1 किलोमीटरची तसेच 3 किलोमीटरची अट रद्द करण्याची सूचना शासनाला देण्यात आली. त्यामुळे पूर्वीसारखीच 3 ते 5 किलोमीटरची मर्यादा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप शासनाकडून पोर्टलवर तशी दुरुस्ती आलेली नाही असं सांगण्यात आले.